केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कोथरूडमध्ये मतदान केंद्रावर जाऊन सकाळीच त्यांनी मतदान केलेलं आहे। पुण्यामध्ये 163 जागांसाठी आज मतदान होते आणि त्यामुळे मतदान केलेलं आहे। अण्णा, तुम्ही आज मतदान केलेलं आहे कुटुंबासह, सुरुवातीला सकाळीच आलेला आहात, कसं वातावरण आहे आणि काय सांगाल? हो सर, मला खूप चांगला प्रतिसाद दिसतोय बघा। आता इथेही खूप नागरिक आज आतमध्ये तर रांगा पण लागलेल्या आहेत, त्यामुळे हा खूप चांगला प्रतिसाद आहे। पुण्यामध्ये जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्वांनी काम केलं असेल, पुणेकरांनी वारंवार आमच्यावरती विश्वास ठेवलाय। पुणेकर हे नेहमीच भारतीय जनता पार्टी सोबत उभे राहिलेत, त्यामुळे विधानसभा असो, लोकसभा असो किंवा महापालिकेची निवडणूक असो, सातत्यानं पुणेकर आमच्या सोबतच आहेत। म्हणून मला विश्वास आहे की आम्ही जे काही काम केलं असेल त्या कामाच्या प्रती मला असं वाटतं की कुठेतरी पुणेकरांना माहिती आहे की हे काम करणारी माणसं आहेत, काम करणारा पक्ष आहे, म्हणजे मोदीजींचा पक्ष, देवेंद्रजींचा पक्ष, आणि म्हणून पुणेकर आमच्या सोबत उभे आहेत। आम्ही चांगलं काम केलंय, आम्हाला पुणेकर पुन्हा संधी देतील। काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे गोंधळ निर्माण होतो। नाही, काही ठिकाणी आहेत, तर ते मला असं वाटतं की काही ठिकाणी जे सुरू आहे तर त्याच्यात ताबडतोब लगेच दुरुस्ती होते, इथेही होतं, पण 5 मिनिटात संपलं ते। अण्णा, गेल्या 15 दिवसांमध्ये प्रचार आपण पाहिला, अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच सामना पाहायला मिळालेला होता। मी पक्ष म्हणून पाहतो, मी माझ्या स्वतःला व्यक्ती म्हणून नाही मी विचार करत। माझा पक्ष निवडणुकीत उभा आहे, माझ्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत, त्यामुळे पक्षाचे उमेदवार निवडून येतील हा विश्वास आहे। सगळा प्रचार तुम्ही केला, जबाबदारी तुमच्याकडे होती, तर काय एकूण चित्र असेल? महानगरपालिकेमध्ये भाजपचे किती नगरसेवक निवडून येऊ शकतात? ज्या पद्धतीने मी म्हणालो की मागच्या मोदीजींच्या सरकारनं मागच्या 11 वर्षात पुण्यात जे काही काम झालं, मेट्रो आली, नद्यांचे प्रकल्प आले, आज NHAIची मोठी कामं पुण्यामध्ये, चांदणी चौकाचा प्रकल्प झाला, कात्रजचा उड्डाणपूल झाला, आज आम्हाला रिव्हरफ्रंट जायकासारख्या प्रोजेक्टला 900-950 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळाले, मेडिकल कॉलेज आमचं झालं। हे केंद्र सरकारने पुण्यासाठीची उपलब्धी, राज्य सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनेक कामं झाली, आणि 5 वर्षात आम्ही 5 वर्ष जे काही काम केलं ते सगळं पुणेकर पाहत आहेत। त्यामुळे पुणेकर हे खूप विचारी आहेत, ते विकासाला, प्रगतीला आणि पुण्याच्या सुरक्षित भविष्याला मत देतात, आणि त्यामुळे मला माहिती आहे की मोदीजींच्या पक्षाला, देवेंद्रजींच्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला पुणेकर मत देतील, आणि पुण्याचा महापौर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा होईल। पुण्याची गरज भासणार नाही महापौर पद घेण्यासाठी? मला असं वाटतं आम्ही 100 वेळा निवडून येणार आहोत, त्यामुळे पुण्याची आम्हाला आवश्यकता नाही। खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन तुषार नानवरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।